नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री गुरुदेव दत्त. तर आम्हाला उद्या एक ऑर्डर होती डोहाळे जेवणाची. तर त्यासाठी आमची आदल्या दिवशीची ही तयारी चाललेली होती. तर ऑर्डर छोटी असो किंवा मोठी, तर त्याच्या आधी 2 दिवस किंवा 1 दिवस आधी तयारी तर करावीच लागते. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येक काम करावं लागतं. तर मग आम्ही दोघांनी असं डोहाळे जेवणासाठी जे लागते दुर्डी आणि धनुष्य बांधते सगळं आम्ही छोट्या छोट्या वस्तू ज्या होत्या त्या सगळ्या आधी बनवून घेतलेल्या होत्या. तर ऑर्डर होती आम्हाला बारामतीपासून एक 17-18 किलोमीटरवर ही ऑर्डर होती. तर त्याच्या आदल्या दिवशी आमचं असं काम चाललेलं होतं. तर त्यानंतर दुर्डी वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही घेतला मोराचा पिसारा बनवायला. कारण डोहाळे जेवणासाठी मेन महत्त्वाची गोष्ट असते ती मोर, आणि तो मोर आपल्याला वरती पाळण्यावरती लावायचा असतो. तर त्या मोराचा पिसारा आम्ही दोघांनी अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे. तर हे पिसारा बनवण्याचं काम आमचं रात्री उशिरापर्यंत चालू होतं. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑर्डर जरा थोडीशी लांब असल्यामुळं सकाळी लवकर जाऊन त्यांना ते कंप्लीट करून देऊन परत रिटर्न आम्हाला यायचं होतं. आणि मग असा आमचा पिसारा वगैरे बनवून झालेला आहे. तर डेकोरेशन झाल्यानंतर लोकांना वाटतं की बाबा काय सोपंच तर काम आहे, काय ह्याच्यात अवघड काय आहे. पण त्याच्यात मागे कष्ट पण तेवढे असतात. म्हणजे डेकोरेशनचंच नाही पण प्रत्येक सगळ्यांच्याच कामामध्ये कष्ट असतात. आणि ते कष्ट जे असतात ते कधी कधी दिसत नाहीत, पण त्याच्या मागे मेहनत पण असते, कष्ट पण असतात. तर आदल्या 2-3 दिवस अगोदर तयारी वगैरे करावं लागते. तर फ्लेक्स वगैरे असतील ते फ्लेक्सचं काम असतं अगोदर 2-3 दिवस ते बनवून घेऊन यायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग ज्या दिवशी ऑर्डर आहे त्या दिवशीची ऑर्डर कंप्लीट करायचं. आणि त्याच्यानंतर ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा सगळं साहित्य काढून पुन्हा ते घेऊन यायचं. अशा प्रत्येक कामामागे प्रत्येकाचं कष्ट असतं, मेहनत असते. आणि मग तिथे पोचल्यानंतर असं आमच्या दोघांचं काम चालूच होतं. आणि हे डोहाळे जेवणाचा आपला सेटअप आहे. जे कस्टमरच्या डिमांडनुसार आपण त्यांना हे बनवून दिलेलं आहे. तर पाळणा वगैरे लावून झाल्यानंतर त्याच्यावरती तो मोर आणि पिसारा लावल्यावर खूपच सुंदर दिसत होतं डेकोरेशन. आणि त्यानंतर आम्ही बलूनचे पिलर वगैरे बनवून घेतलेले आहेत. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिलेली आहे, कारण की डोहाळे जेवणासाठी तर तेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती मूर्ती वगैरे दिली आणि आमचं सगळं डेकोरेशनचं काम आम्ही कंप्लीट केलं. तर असा होता आजचा आमचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.